या संदर्भामध्ये आपण संजय ठाकूर यांची भूमिका पाहिली, विश्वास पाठकांनाही काही बोलायचं मी तुमच्याकडे येतोच आहे, पण मुळात पश्चिम बंगालमधल्या सामान्य माणसाचे जीवन मरणाचे मुद्दे हे चर्चेत आले का? त्याच्या आजूबाजूला राजकारण हे फिरताना आपल्याला पाहायला मिळालं का? त्यांना या 10 वर्षामध्ये ममता दीदीच्या या सगळ्या कार्यकालामध्ये त्यांना न्याय मिळाला का आणि किती प्रगती झाली? कारण विकासाच्या मुद्द्यावरही आपल्याला चर्चा घडून आणावी लागेल. नाही, सामान्य माणसाचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत की जे विषमतेवर आणि शोषणावर आधारलेल्या समाज रचनेमधनं निर्माण होणारे आहेत, त्याच्याबद्दल डाव्यांखेरीज कोणीही फारसं बोलताना दिसत नाही. आणि त्याचं उत्तर ह्या समाज रचनेमध्ये आहे, भांडवली व्यवस्थेमध्ये आहे, याबद्दल कोणीच बोलत नाही. मग आत्ताच्या लोकशाही पद्धतीमध्ये मूळ जे प्रश्न आहेत ते जगण्याचे प्रश्न बाजूला करून आज असं आहे की शिक्षणाचा प्रश्न, तर शिक्षण हे खाजगीकरण केलेलं आहे आणि शिक्षण हे प्रॉफिट मेकिंगचा बिझनेस केलेला आहे. हे सगळ्या भांडवली पक्षांना मान्य आहे, कम्युनिस्ट पक्षांना ते मान्य नाही. त्यामुळे माझी शाळा इथे होणार का तुझी शाळा होणार यावरनं त्यांच्यामध्ये वाद होतील, काँग्रेसमध्ये होतील किंवा कोण बीजेपी मध्ये होतील, आणखीन बाकीच्याही पक्षांमध्ये होतील. पण आम्ही ह्या वादामध्ये नाही. याचं कारण आमचं म्हणणं आहे की जे महात्मा फुलेंनी सांगितलं तेच आहे की शिक्षण हे सार्वत्रिक, सर्वांना समान, मोफत आणि शासनाची जबाबदारी आहे. आता ह्यासारख्या मौलिक प्रश्नांवरती आज आपण जातच नाही. आज आपण असं बघतो की करोनाच्या काळामध्ये हाहाकार झालेला आहे. याचं कारण आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष दिलेलं नाही जाणीवपूर्वक. आज क्युबा सारखा छोटा देश, व्हिएतनाम सारखा छोटा देश, की जे देश विकासाच्या क्रमामध्ये आपल्याही कदाचित मागे असतील, पण त्यांच्याकडे करोनाचे रुग्ण जवळजवळ नाहीत, कारण त्यांची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही आपल्यापेक्षा चांगली आहे. केरळमध्ये आपण बघूया, करोनाचा प्रसार भारतामध्ये प्रथम केरळमधनं झाला, पण केरळमधला त्याच्यावरचा बंदोबस्त आणि इतर राज्यांमधला याच्यात फरक आहे. महाराष्ट्रातलं आत्ताचं सरकार, महाराष्ट्रातलं हे एक चांगल्या प्रकारे करतंय आणि युपी मध्ये ज्या पद्धतीने चाललेलं आहे, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आदेश काढतायत की सरकारच्या विरुद्ध कोण बोललं तरी सुद्धा आतमध्ये टाकू, ही जी प्रवृत्ती आहे ही वेगळी आहे. त्यामुळे डाव्यांचं आमचं राजकारण करण्याची पद्धत ही मूलतः वेगळी आहे. मगाशी त्यांनी सांगितलं आणि मीही मान्य केलं की 37 वर्ष राज्यावरती असताना डाव्यांच्या अवतीभोवती असे समाजातले वेगवेगळे घटक जमले की जे डाव्यांची सत्ता गेल्यानंतर त्यांच्यापासून दूर झाले. ते आयडिओलॉजीकडे आले नव्हते, ते सत्तेला चिकटणारा एक जे मूळ असतं त्याप्रमाणे होते. आणि डाव्या पक्षांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं हिंसा झालेली आहे. पण एक फरक लक्षात घ्या, आजपर्यंत भारताचा जातीय धार्मिक दंगलींचा इतिहास घ्या, कुठलाही डावा पक्ष त्याच्यामध्ये कधीही नाही. ताजा आकडा मी तुम्हाला सांगतो, 161 जागांवर तृणमूल काँग्रेस पुढे आहे, तर 116 आकड्यांवर भाजप थोडा फरक झाला. 148 हा जादुई आकडा आहे पश्चिम बंगालच्या विधानसभेसाठी. 61 जागेवरती तृणमूल काँग्रेस, भाजपा 116, भाजपापेक्षा 41 जागा आणि तृणमूल काँग्रेस ही पुढे आहे. तुलनेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर भाजपचं हे यश पुढं चांगलं म्हणता येईल. मला एक सांगा, मी तुमच्याकडे येणारच आहे परत. विश्वास पाठक भाजपाचे प्रवक्ते आमच्यासोबत जोडले गेले. विश्वासजी, भाजपाला जे मिळालेलं यश आहे आणि पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश, यापेक्षा निश्चितपणे भाजपाला आता यश चांगलं मिळू पाहतंय. भाजपानं एकंदरीत जे मुद्दे तिथे राजकारणामध्ये तिथल्या मध्यभागी केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला होता, त्याला हे मिळालेलं यश असू शकतं का? नक्कीच मला 2-3 मुद्द्यांना उत्तर द्यायचे आहे. एक तर जेव्हा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळतं, दैदिप्यमान यश मिळतं, तेव्हा कम्युनिस्ट असो, काँग्रेसवाले असो, हे काही ना काही थेरी मांडतात आणि थेरी मांडून आमची थेरी कशी श्रेष्ठ हे बघतात. अहो, तुमचे विचार, तुमची थेरी जर श्रेष्ठ होती तर तुमची वाताहत का होते आधी याचा विचार करा. भारतीय जनता पक्ष आपलं बघून घेईल. आता एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाला इथे यश का मिळत आहे. जेव्हा 37 वर्षाची कम्युनिस्टांची राज्य ममता दीदींनी हाणून पाडलं, तेव्हा त्यांना 199 जागा मिळाल्या होत्या.
आणि सेकंड लार्जेस्ट पार्टी काँग्रेस होती 23 वर. ही एवढी मोठी जी गॅप होती ही भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली प्रयत्न केले. आणि हे करत असताना लोकसभेमध्ये ज्या प्रकारे आम्हाला यश मिळालं तेव्हाच आम्हाला आमचा जो जय होता हा खुणावत होता की विधानसभेमध्ये आम्ही बाजी मारणार. आणि अजूनही हे वोटिंग चालू आहे, त्यामुळे बाजी ही आम्हीच मारणार आहे. ती काय मारणार आहे आम्ही सांगतो. मी एक ताजा अपडेट पश्चिम बघतो. बंगालच्या- पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची आघाडी ही कायम आहे, तर भाजपची आघाडी ही मर्यादित स्वरूपात आपल्याला पश्चिम बंगालमध्ये दिसते. भाजपापेक्षा 49 जागांनी तृणमूल पुढे आपल्याला पाहायला मिळते. विश्वासजी, मी तुमच्याकडे येणार आहे, पण ताजे काही आकडे देतोय त्याआधी पाहूया. भाजपापेक्षा 49 जागांनी तृणमूल पुढे. तृणमूल 165, भाजप 109, काँग्रेस 5 जागांवर स्थिरावली आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक 117, अण्णा द्रमुक 88, तर केरळमध्ये 78 जागांवर एलडीएफ, तर यूडीएफ 60, एनडीए 2, आसाममध्ये 59 जागांवरती भाजप, काँग्रेस 26, इतर 1. बोला विश्वासजी. बघा, पश्चिम बंगालचा इतिहास जर आपण बघितला तर 2 वेळेस सिटिंग चीफ मिनिस्टर हारलेला आहे. 2011ला बुद्धदेव भट्टाचार्य आणि 1967ला काँग्रेसचे कोणतरी मुख्यमंत्री ते हारले. मला वाटते सिद्धार्थ शंकर रे असतील ते. आणि दोन्ही वेळा जे पक्ष सत्तेमध्ये आले त्यांना लँडस्केप विक्ट्री मिळालेली आहे. आता जर आपण थेअरी ऑफ मोमेंटम बघितलं तर भारतीय जनता पक्ष 3 वरनं 100च्या पुढे जात आहे. त्यामुळे तो 100च्या किती पुढे जाईल हे आपण प्रोजेक्ट देखील करू शकतो, तो किती असू शकतो. आणि जेव्हा रिव्हर्स मोमेंटम असतो जसं ममता दिदींचा आहे तो 211 वरनं खाली किती जाईल हे देखील प्रिडिक्ट करणं चुकीचं आहे. 171 जागांवर तृणमूल काँग्रेस, तर भाजपा 109. विश्वासजी, तुमच्या माहितीसाठी एका चॅनलने 161 दाखवले होते, तेव्हा परत तृणमूल काँग्रेस 143 वर आलं होतं. त्यामुळे ही काटेकी टक्कर चालू आहे. प्रत्येक सीटमध्ये किती अंतर आहे. जसं नंदीग्राम ही एक स्ट्रेस केस घ्या, नंदीग्रामला प्लस मायनस चालू आहे. त्यामुळे अशा प्रकारची काटेकी टक्कर सगळीचकडे चालू आहे. त्यामुळे आमच्या इंटरनल सोर्स प्रमाणे आम्ही सिंपल मेजॉरिटी रादर कम्फर्टेबल मेजॉरिटी मिळवणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचंच तिकडे सरकार येणार आहे. आणि आम्हाला यश का मिळत आहे? यश मिळण्याचं कारण असं आहे की आशोल परिवर्तन हा जो कन्सेप्ट मागितला तिथल्या लोकांना पटलं की अपीजमेंट टू नन हे चूक काय. म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर कोणाचं लांगूल चालन करायची आवश्यकता नाही. हे जेव्हा आम्ही त्यांना पटवून सांगितलं, जेव्हा आम्ही विकासाचं राजकारण केलं, जेव्हा त्यांना कळलं की संपूर्ण देशातल्या गरिबांना प्रधानमंत्री योजनेच्या बेनिफिट मिळतात आहे, ममता दिदी आम्हाला देत नाहीये, त्यामुळे आम्हाला परिवर्तन मिळालेलं आहे. त्यामुळे हा आपला जो जीत आहे ही जीत याच्या मागची लपलेली आहे. केवळ ईव्हीएम मशीन, रक्तरंजित इतिहास याच मुद्द्यावरती मी प्रमोद चुंचुवार यांच्याकडे जातो. राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार आपल्यासोबत अजूनही जोडले गेलेले आहेत. भाजपा सत्तेत येईल पश्चिम बंगालमध्ये असा दावा विश्वास पाठक यांनी केलेला आहे. आपलं काय? नाही, मला असं वाटत नाहीये की भाजपा सत्तेत येईल, पण अर्थात हा भाजपचा पराभव नाहीये, मी भाजपचा विजय असं मानतो. कारण 2016 मध्ये भाजपला 295 पैकी केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. 5 वर्षात 3 जागावरून एक पक्ष जर 100 जागांच्या वर जात असेल तर तो त्यांचा विजय आहे. आणि हा ममता बॅनर्जींचा नैतिक पराभव पण आहे असं मी मानेल. भले त्या टॅलीमध्ये 151 जागा घेऊन सत्ता मिळवतील, परंतु हा एका अर्थानं भाजपचा विजय आहे. आणि ममता विरोधी मतदान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हे आपल्याला दिसतंय. आणि 2019 पासून 3 जागा ज्या विधानसभेच्या होत्या त्या 2019 मध्ये भाजपने 18 जागावर नेल्या, म्हणजे 6 पटीची वाढ झाली. आणि आता 18 जागावरून 100च्या वर म्हणजे लोकसभेच्या जागाच्याही 6 पटीची वाढ भाजपची झालेली आहे. ही मॅक्झिमम वाढ आहे. 1952 साली भारतीय जनसंघ जेव्हा होता श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हा त्या 9 जागा विधानसभेत जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजपला कधीही 3 जागा सुद्धा जिंकता आल्या नव्हत्या, त्या मागच्या वेळेस जिंकल्या. आणि हा जे पाठक साहेब सांगतात ते 100% खरं आहे की ही भाजपची मेहनत आहे. भाजपने एक परिवर्तन घडवून देण्याचा विश्वास व्यक्त केला आणि ममता बॅनर्जींचं अपयश कसं आहे हे लोकांना पटवून देण्यात भाजप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली हे असं दिसतंय. त्यामुळे सत्ता भले भाजपची येणार नाही याची मला जवळपास तरी खात्री वाटते. मात्र भाजप एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल आणि अशा प्रबळ विरोधी पक्षाची जशी महाराष्ट्रात भाजपच्या प्रबळ विरोधी पक्ष म्हणून गरज आहे तशी ती तृणमूलमध्ये आहे. त्यामुळे सत्ताधारी नक्कीच नियंत्रणात राहतात आणि भाजपा सत्ताधारी म्हणून भलेही इतका यशस्वी नसता तरी विरोधी पक्ष देशाच्या लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी प्रमोदजी,
देशाच्या लोकशाहीला, देशात लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी आणि ममता त्यातलं बॅनर्जीच्या प्रवाही पण एककल्ली टिकून कारभाराला ठेवण्यासाठी आवरण- विरोधी पक्षांची भूमिका तितकीच महत्वाची असं तुमचं म्हणणं आहे. पण केंद्रीय स्तरावर तसं होताना दिसत नाही किंवा त्याची गरज सत्तेतल्या पक्षाला वाटत नाही. पक्ष म्हणून भाजप तिथे उदयास येईल असं एकूण लक्षण दिसतं आणि ते आवश्यक होतं. बंगालच्या राजकारणाच्या दृष्टीने हा बॅलन्स आवश्यक होता. 2016 मध्ये बंगालने खूप एककल्ली निर्णय दिला होता. 295 पैकी 211 जागा एकट्या तृणमूल काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे इतक्या जागा मिळाल्यानंतर जसं लोकसभेत 303 जागा जिंकल्यानंतर मोदी एककल्ली वागतायत, तसाच ममता दीदी सुद्धा एककल्ली वागायला लागल्या होत्या. हा बॅलन्स आता पश्चिम बंगालची जनता राजकीय बॅलन्स करताना दिसतंय. एक चांगलं लक्षण. ज्येष्ठ राजकीय अभ्यासक, विश्लेषक, कारण बोला बोला, काय राहून गेला मुद्दा मला तुमचा? चर्चेतून रजा घेण्याची अनुमती द्यावी अशी मला विनंती आहे. म्हणून जाता जाता तुमच्याकडे आलो. तुम्ही गेले 2.5 धन्यवाद. तास जय महाराष्ट्रवर सातत्यानं विश्लेषण करत होता आणि जाता जाता भाजपचं कौतुक केल्यामुळे विश्वास पाठक यांनाही आनंद झाला. तुम्ही दोघेही विदर्भातले आहात आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं आहे. खूप धन्यवाद प्रमोदजी, तुम्ही वेळ दिला. 2.5 तास तुम्ही आमच्यासोबत जोडले गेला. खूप धन्यवाद. धन्यवाद. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची आघाडी कायम आहे. तृणमूल 175, भाजपा 103. प्रमोद चुंचवार जसं म्हणाले की 3 जागांवरून 103 जागांपर्यंत मजल मारणं किंवा आताचा जो कल दिसतो त्या अनुषंगानं मी 103 पर्यंत मजल मारली असं भाजपासाठी म्हणतोय. ही एक मोठी राजकीय घोडदौड आहे, एक मोठं यश आहे आणि सत्तेच्या राजकारणामध्ये यश मिळवण्यासाठी सर्वच पक्ष, सर्वच मार्ग अवलंबताना आपल्याला पाहायला मिळतात. तृणमूल काँग्रेस 175, नव्या फेरीत पंढरपुरामध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवर दिसत आहेत आणि भाजपचे आवताडे 2357 मतांनी पुढे दिसत आहेत. महाराष्ट्रात भाजपासाठी ही आनंदाची बातमी. बेळगावचा रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे काही वेळेमध्ये. एकशे 175 जागावर तृणमूल, भाजपा 103, काँग्रेस 3. एका मजबूत विरोधी पक्षाची गरज पश्चिम बंगालच्या राजकारणात आहे असं प्रमोद चिंचवार यांनी म्हटलं. शैलेंद्र नाही, प्रमोदजी म्हणाले ते बरोबर आहे की एकूण सुदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्ष असायला हवा मजबूत. परंतु जसं आपण आज बिहारमध्ये बघतोय की बिहारमध्ये तेजस्वी आणि जनता दल भाजप यांच्यातली गॅप खूप कमी आहे, तरी देखील अनेक लोक काँग्रेसचे आज भाजपत यायला इच्छुक आहेत आणि आपल्याकडे लोक सत्ता लोलूप असतात. हा सगळ्यात मोठा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना पक्षाच्या निष्ठा किंवा याच्याशी फार देणं घेणं नसतं आणि त्यामुळेच आत्ता देखील जसं भाजपकडे उमेदवार तृणमूलचे आहेत तसं उद्या तृणमूलची सत्ता आल्यानंतर यांच्यातनं काही लोक जातात का हे बघावं लागेल. आणि जसं पाठक साहेबांना विश्वास आहे किंवा आत्मविश्वास आहे ठाम की भाजपच सत्तेवर येईल, तर माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असं आहे की त्या भागातल्या किंवा राज्यातल्या लोकांनी जो काही कौल दिला तो स्वीकारायला हवा लोकशाहीतला. परंतु राष्ट्रीय राजकारणावरचे परिणाम मला जास्ती महत्त्वाचे वाटतात की जर भाजप तिथे सत्तेवर आलं तर महाराष्ट्राला निश्चित अस्थिरता निर्माण होईल आणि जर ममता बॅनर्जी तिथे सत्तेवर राहिल्या तर, म्हणूनच संजय राऊतांचं स्टेटमेंट जे आलं आहे की ममता बॅनर्जी येतील आणि म्हणजे ते आशावाद आहे त्यांचा आणि ते बरोबर आहे. कारण ममता बॅनर्जी आल्या तर शिवसेना काहीशी कमी अस्थिर होईल किंवा स्थिर राहील, हा त्याचं पर्यवसान असणार आहे. त्यामुळे ते आपापल्या सोयीचे अर्थ काढले जातात. आपण लोकशाहीतला कौल स्वीकारला पाहिजे. आणि मला थोडंसं मगाशी रानडे साहेबांनी जे म्हटलं होतं ना की राहुल गांधींनी आधी जाहीर केलं की प्रचार करणार नाही, तर त्यांनी प्रचार नाही करणार असं जाहीर केलं आणि 1 दिवसात जाहीर झालं की त्यांना करोना झाला आहे. त्यामुळे त्यांना ती आजारी असल्यामुळे त्यांनी ते आधी जाहीर केलं. त्यावेळेला मला करोना होतो हे सांगितलं नाही कारण तेव्हा नव्हता तो. परंतु त्या 1-2 दिवस आधीच त्यांना ती कल्पना आल्यामुळे त्यांनी तो, जसं आपण म्हणतो ना की मोदी खूप जाहिरातबाजी करतात,
तर तसं राहुल गांधींना कल्पना आली की आपण करू शकणार नाही आणि त्यांनी जाहीर केलं, तर त्याचं त्यांना मायलेज देण्याचं कारण नाही. म्हणजे जाहिरात सगळेच नेते करत असतात, काही खूप करतात, काही कमी करतात, इतकाच त्यातला मुद्दा असतो. म्हणून मी ते मुद्दाम निदर्शनाला आणतो, बाकी काही नाही. त्यांनी काही त्यागविग नाही केला प्रचार नाही करत म्हणून. त्यांना करोनाची लागण होत होती म्हणून त्यांनी ते सांगितलं प्रचार करणार नाही, आणि एक दिवसांनी ते जाहीर झालं की त्यांना करोना झाला आहे. त्यामुळे याचा अर्थ हे मस्ट हॅव टेस्टेड फॉर दॅट. ओके, त्यामुळे तो त्यातला विषय होता, तो थोडा निदर्शनाला आणून देतो. आपण कोणालाच ग्रेस मार्क द्यायची गरज नाही, सगळ्यांना तटस्थपणे बघूया, इतकीच विनंती आहे. अंबरनाथ सिन्हा सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये एका मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचं एक मत प्रमोद चुंचुवार यांनी व्यक्त करून या चर्चेला एक दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. अंबरनाथजी, बिल्कुल मैं मानता हूं ये ममता बनर्जी के नैतिक हार है, और अगर तृणमूल कांग्रेस फिर से वापस आता है आपका स्टेट में, तो ये शायद अमित शाह जी और इट्स लाइक मोदी जी की ये नैतिक हार है। क्योंकि पिछले 1-2 महीने में वो बाकी जितना भी कामकाज सब कुछ वो बाजू में रख के पूरा का पूरा उन लोग का एनर्जी सब कुछ वो वेस्ट बंगाल के लिए देते हैं, और उन लोग का टारगेट था वो 200, उन लोगों ने बार बार ऐसा भी व्यक्त किया कि 200 के आसपास हम लोग जाएंगे, तो वो नहीं हुआ, तो वो उनका एक डेफिनेटली नैतिक पराजय है। 175 सीट्स में अगर 175 तक शायद मुझे नहीं लग रहा है कि तृणमूल कांग्रेस अल्टीमेटली जा पाएगा। तृणमूल कांग्रेस का सीट उतना नहीं तक जाएगा, शायद 160 के आसपास वो लोग शायद जाएंगे। जो भी है, उधर पे हर सीट में जितना भी सीट वो जीत रहे वो भी ममता बनर्जी के नाम से ही जीत रहे, बाकी कोई लीडर के नाम से नहीं जीत रहे। लेकिन 3 to 103 ह्यूज जंप, ये डेफिनेटली बीजेपी लोकल उधर पे, स्पेशली दिलीप घोष उधर पे पिछले 5 साल में ही हैज वर्कड वेरी हार्ड, तो ये बीजेपी का ये एक नैतिक जय डेफिनेटली है। और एक अच्छा ऑपोजिशन होना हर जगह पे, वो आपका पार्लियामेंट में हो या असेंबली में हो, हर जगह पे एक अच्छा ऑपोजिशन होना बहुत ही जरूरी है। ममता बनर्जी का जितना भी हिटलरी एटीट्यूड है या जो भी है, मैं अकेला हूँ, विजय हूँ, अमर हूँ, ये सारे जो चीज है वो थोड़ा सा कंट्रोल में आएगा। 103 लेकिन जो है, ममता उनका आवाज दीदी की जबरदस्त कौन सी होगा। ऐसी बात थी जो सबसे ज्यादा पश्चिम बंगाल के लोगों को, नागरिकों को अच्छी लगती थी? स्टार्टिंग में ऐसा मैंने बताया कि ममता बनर्जी को अगर आप पिछले 10 साल से देखेंगे तो वो शायद वो गलत होगा। ममता बनर्जी का साथ लोगों का नाता पिछले आपका 1984 से है। 1984 से उन्होंने रोज, हर दिन शी वाज ऑन द रोड, हर दिन उन्होंने रास्ते पे उतर के उन्होंने हर डिस्ट्रिक्ट में वो जाके लोगों से मिला, लोगों से बात किया। तो वो जो रिश्ता है वो 10 साल में आपका नहीं जा सकते। या आपका तमिलनाडु नहीं है, तमिलनाडु में 5 साल ये 5 साल वो, ऐसा हो जाता है। वेस्ट बंगाल में टाइम लगता है। जैसे कि मान लीजिए ज्योति बासु और उन लोगों का जो लेफ्ट फ्रंट, वो भी उधर पे 34 साल वो रहे, 34 साल बाद वो गवर्नमेंट ब्रेक हुआ। तो ये आपका 15 साल तो जाएगा मुझे लग रहा है, लेकिन 175 तक शायद वो नहीं जाएगा, ये थोड़ा सा ज्यादा है अभी। लेकिन ममता बनर्जी का ये जो रिश्ता है पब्लिक के साथ, ये बहुत स्ट्रांग है। दूसरा चीज ऐसा भी नहीं है कि कुछ भी काम नहीं हुआ। बीजेपी कितना भी बोले, उधर पे नारी शिक्षा के लिए काफी काम हुआ। उधर पे अगर जाएंगे, शहर काफी अच्छा हो गया, उधर पे अर्बन एरिया में काफी अच्छा हुआ। हम लोग जैसे बाहर में आ गया, 1999 से हम लोग बाहर में हैं, लेकिन आज का जो भी बच्चे लोग हैं उधर पे सॉफ्टवेयर इंडस्ट्री की वजह से उधर पे उन लोगों को काम मिल रहे हैं। हम लोग के टाइम में तो सॉफ्टवेयर इंडस्ट्री तो था नहीं। हम लोग के टाइम में जितना भी मैन्युफैक्चरिंग यूनिट था, आपका GKW, बर्न स्टैंडर्ड, सब कुछ बंद हो गया। आपका जितना भी फ्लावर मिल था सब कुछ बंद हो गया। जितना भी जूट मिल था, ये सारे के सारे बंद हो गया था। हावड़ा, जहां से मैं हूँ, यूज्ड टू बी कॉल्ड द शेफील्ड ऑफ द ईस्ट, जहां पे 65,000 स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हुआ करता था, सब कुछ बंद हो गया। और सब कुछ वो बंद हो गया था 2011 के अंदर। पण बांगलादेशी मुस्लिमांचा मुद्दा सुद्धा पश्चिम बंगालमध्ये कायम चर्चेत होता आणि त्या अनुषंगानं देशाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या चर्चेत सुद्धा बरेचदा हे मुद्दे आपल्याला पाहायला मिळाले आहेत। आत्ताच्या घडीला रोहिंग्या मुस्लिम किंवा बांगलादेशी लोकांचं होणारं सीमेवरचं आक्रमण असेल
किंवा जी संख्या असेल, या संदर्भातले काही मुद्दे, त्याला काही स्थान होतं निवडणुकीमध्ये? अमरनाथ जी? देखिए बांग्लादेश से जो भी मुस्लिम लोग आएंगे वो लोग बंगाली स्पीकिंग होगा। वो जितना भी बंगाली स्पीकिंग लोग हैं, वो जितना इन्फिल्ट्रेशन होता है वो बहुत एकदम ही प्रैक्टिकली कम होता है। अभी अर्बन एरिया में बंगाली मुस्लिम के वजह से अर्बन बंगाली गुस्सा है, ये बात नहीं है। नॉन बंगाली मुस्लिम के लिए बंगाली लोग मुस्लिम के लाइक अगेंस्ट है। और ममता दी का जो अपीजमेंट है, ममता जी तो कहीं पे तो गांव में जाके तो नमाज नहीं पढ़ी, ममता जी शहर में बैठ के लोगों के साथ उन लोगों का जो भी इफ्तार पार्टी है या तो आपका वो ईद के टाइम वो नमाज पढ़ना, ये सारी चीजें उन्होंने किया। तो और उधर पे अगर आप बंगाल में जाएंगे, कलकत्ता हावड़ा में जितना भी मुस्लिम लोग रहे उधर पे 99.99% सब लोग हैं हिंदी स्पीकिंग मुस्लिम लोग। तो जितना भी बंगाली लोग हैं उधर पे शहर में, मैं आपको बार बार एक ही चीज बोल रहा हूँ कि शहर में बीजेपी का बहुत अच्छा रिजल्ट होगा, इसके लिए कि शहर का जो अर्बन जो हिंदूज है उन लोगों को लगा कि ममता बनर्जी का अपीसमेंट पॉलिसी बहुत ज्यादा है। फ्रैंकली स्पीकिंग अर्बन बंगाली बिल्कुल उन लोगों को मालूम ही नहीं कि मुस्लिम बांग्लादेश से कितना आ रहा है कितना जा रहा है। वो लोग बीजेपी का नैरेटिव, ये लोग बोल रहे हैं हाँ बहुत लोग आ रहे हैं, कहाँ पे है अब दिखाओ। जितना भी लोग आएगा वो शायद वो बॉर्डर एरिया में आएगा। अभी बॉर्डर एरिया में जाके पूछिए उधर पे गांव वाले को कि आपको कई परेशानी है या उधर से कितने लोग आए हैं, आप लोग का जमीन लिया कि नहीं। वो शायद मिनिमम होगा या तो जो भी होगा 1971 to 77 के अंदर ही हो गया। उसके बाद से इतना ज्यादा इन्फिल्ट्रेशन मुझे नहीं लग रहा है कि हुआ, विच इज अ मेजर इशू फॉर एन इलेक्शन मैंडेट। इलेक्शन मैंडेट के लिए वो नहीं है। एक आपका जनरल पोलराइजेशन हुआ, ममता बनर्जी का अपीसमेंट पॉलिसी था, जो जहां पे जो वैक्यूम जो क्रिएट हुआ उधर पे आपका आरएसएस आ गया और बीजेपी उसका फायदा मिला उन लोगों को और 103 पे वो लोग आ गया। जी जी, बहुत बहुत शुक्रिया। आप जुड़े रहिए, हमारे साथ में जुड़े रहे। बंगाल के बारे में कुछ खास जानकारी हमें मुहैया कर रहे थे अमरनाथ जी। संजय ठाकूर जी, हा जो मुद्दा आहे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशी मुस्लिमांचं होणारं इकडे स्थलांतर, काही ठिकाणी सीमेवरचं आक्रमण, भाजपने या संदर्भातले काही मुद्दे त्या वेळेला उचलले होते आणि म्हणून त्या मुद्द्याला राष्ट्रीय राजकारणात आपल्याला काही वेळेला स्थान मिळालेलं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये विचार करत असताना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा कायम होत राहतो। आपलं काही मत या संदर्भातलं ते जाणून घेण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपाची आघाडी ही मर्यादित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः भाजप 96-98 जागांवर स्थिरावली आहे, तर तृणमूल काँग्रेस ही 181 जागांवर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विधानसभेच्या 181 जागांवर पश्चिम बंगाल पुढे। संजय जी बोला। देखिए, इसमें ऐसा है कि अमरनाथ जी जो बात बता रहे थे बहुत हद तक सच बात है कि राजनीति की धुरंधर है, बहुत पुरानी राजनीति में थी ममता बनर्जी, और वो ये जानते थे कि किस खबर को उर्दू अखबार में छपवाना है और किस खबर को हिंदी अखबार में छपवाना है। उन्होंने ये मैनिपुलेशन किया ही है। ममता बनर्जी की इलेक्शन स्ट्रेटेजी में शुरू से ही ये रहा कि अगर वो मुस्लिम रिलेटेड खबरें हुई हैं तो सुओ मोटो जो खबरें दूसरे अखबारों को गई होंगी, अन्यथा मुस्लिमों से रिलेटेड खबरों को उन्होंने उर्दू अखबारों में ही छपवाया है। ये बहुत ही चतुराई से उन्होंने, जैसा कि अभी अमरनाथ जी बता रहे थे कि रूरल एरिया में वो अर्बन एरिया के मुस्लिम के साथ क्या कर रही हैं, वो रूरल एरिया को बिल्कुल उसका ज्ञान नहीं होता था। ये तो थोड़ा सा बीजेपी की कैंपेन और थोड़ी सी जो सोशल मीडिया की अवेयरनेस है आजकल, इसके वजह से ये बातें कुछ पहुंची। लेकिन ये शुरुआत की भारतीय जनता पार्टी ने शुरुआत ये थोड़ी सी देर से की। अगर शायद यही शुरुआत 6 महीने पहले से ही कर दिए होते वो, तो डाउन द लाइन गांव तक इस चीज को इन्फिल्ट्रेट कर जाते और शायद गांव के लोगों को भी बताने में इस बात को कामयाब हो जाते।
बंगाल ने ये बुरी स्थिति को पहले से ही देखा हुआ था। 30 से 34 साल के लेफ्ट के शासन में अभी रानाडे जी कह रहे थे कि लेफ्ट ऐसे सोचता है कि एजुकेशन की अरे भाई, अगर लेफ्ट की कोई पॉलिसी थी एजुकेशन की तो क्या 30-34 सालों में 30-34 साल कम होते हैं क्या किसी राज्य के पूरी शिक्षा व्यवस्था को बदल देने के लिए, या पूरी शिक्षा व्यवस्था को मूलभूत तरीके से गांव से लेकर शहर तक लागू कर देने के लिए? सत्ता में आने के बाद सत्ता का शोषण ही किया, न एजुकेशन का कोई विकास हुआ, न कोई इंफ्रास्ट्रक्चर में ही बहुत ज्यादा ध्यान दिया था। जब लेफ्ट पार्टीज को हटा के ममता दीदी को बंगाल के लोगों ने शासन में लाया तो बंगाल के लोगों की ममता दीदी से अपेक्षाएं बहुत ज्यादा थी। जैसा कि अभी अमरनाथ जी ने बताया कि बहुत शुरुआत के दिनों से ही बहुत निचले स्तर से हर दिन रोड पे रहना, आप समझिए कि कभी भी उन्होंने इसको अपना मिशन बना के हर दिन लोगों के बीच में रहना, हर दिन रोड पे रहना, हर दिन लड़ना, मार खाना। लेफ्ट पार्टी के पुलिस ने एक बार नहीं 10 बार ममता बनर्जी को लाठी मारा है, लेकिन ममता बनर्जी हिम्मत नहीं हारी और ममता बनर्जी लड़ती रही और आखिरकार लेफ्ट के ही कुछ तत्वों को अपने साथ लेकर सत्ता में आ गई। तब बंगाल की और देश की अपेक्षा ये थी कि जब ममता बनर्जी की सत्ता में आई तो उनको बंगाल में जो रक्त रंजित राजनीति चल रही थी सत्ता में आने के बाद उसको रोकना चाहिए, लेकिन ममता बनर्जी जी ने भी ऐसा नहीं किया। और एक टर्म मिलने के बाद अगले टर्म तक कैसे जाऊंगी, इस व्यवस्था करने में उन्होंने, जैसा कि अमरनाथ जी ने कहा कि उन्होंने देखा वहां की बंगाल की डेमोग्राफी को और वो समझ गई कि अगर मुझे ये कंटिन्यू करते रहना है तो हमारा अभी का जो है मैंने बनाया है उत्साह लोगों में, ये उत्साह 5 साल के बाद इतना नहीं रहेगा। इसलिए उन्होंने अपीजमेंट की पॉलिटिक्स करके मुस्लिम राजनीति को अपने तरफ लाया और जब जब ये इन्फिल्ट्रेशन की बात चली तो उस पर वो कुछ मुखर नहीं हुई। पण आता मुद्दा असा आहे की भाजपाला मर्यादित स्वरूपामध्ये आघाडी, आपल्याला आताचे जे काही कल ट्रेंड्स आपल्या हातामध्ये येत आहेत त्यावरून दिसत आहे आणि ममता बॅनर्जीला 185 जागांवर आघाडी आपल्याला पाहायला मिळते। अर्थात एक कल आहे, अंतिम आकडे येतील त्यावेळेला मागे पुढे सुद्धा आपल्याला हे आकडे होताना आपल्याला पाहायला मिळेल। जर ममता बॅनर्जी यांच्या विरोधात इतकं जर वातावरण होतं तर मग त्यांची आताचे जे कल आहेत ते आणखी खूप खाली यायला पाहिजे होते, पण तसं होताना दिसत नाही। शैलेंद्रजी, नाही, आता हे जे कल आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बाय अँड लार्ज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असताना कल खूप जास्ती बदलत नाहीत, परंतु आत्ता 2-2.5 तास झालेले आहेत त्यामुळे एकूण मतांपैकी समजा 15-20% मतं मोजले असतील तर अनेक फेऱ्या राहिलेल्या असल्यामुळे त्यात बदल संभवतो। मात्र आत्ताच्या कलांवरनं मला असं वाटतं की बंगालमध्ये ममता बॅनर्जी निश्चित खूप पुढे आहेत आणि जर तसं झालं आणि त्या सत्तेवर आल्या तर राष्ट्रीय राजकारणामध्ये तिसऱ्या फ्रंटची पुन्हा चर्चा होईल, कारण मोदींना पराभूत केलं जाऊ शकतं हे त्या सिद्ध करतील। आणि तसं झालं तर त्या आणि द्रमुक, जिथे तमिळनाडूमध्ये आता द्रमुक खूप पुढे आहे, म्हणजे जवळपास अण्णा द्रमुकच्या डबल सीट द्रमुकच्या दिसतात कलामध्ये, आणि तसं जर झालं म्हणजे साधारणपणे द्रमुक म्हणजे तमिळनाडूमध्ये 40 लोकसभेच्या सीट आहेत आणि त्या लक्षात घेतल्या तर समजा 10 आणि 30 असं झालं, ते 30 खासदार आणि बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं वर्चस्व हे जर लक्षात घेतलं तर राष्ट्रीय पातळीवर थर्ड फ्रंट नावाचा प्रकार अस्तित्वात येईल का आणि त्याची चर्चा इमिजिएट सुरू होऊ शकते। त्याचं कारण असं की राष्ट्रीय पातळीवर ही चर्चा करायला महाराष्ट्राचाही रोल असेल, कारण ममता बॅनर्जी निवडून आल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार देखील निश्चितपणे स्थिर होईल, जे अदरवाईज भाजप जिंकल्यानंतर अस्थिर होऊ शकलं असतं। त्यामुळे ममता बॅनर्जी आता या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जसं पूर्वी चंद्राबाबू नायडूंना हे स्थान मिळालं आंध्र प्रदेशच्या, काही काळापूर्वी नितीश कुमारांना मिळालं, तीच परिस्थिती आता उद्भवेल असं मला वाटतं। अगदी अगदी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची आघाडी कायम आहे। 185 जागांचे कल हे तृणमूल काँग्रेसच्या बाजूने तर भाजपाच्या बाजूने 95 जागा। पश्चिम बंगालमध्ये भाजपाची घसरण सुरूच आहे। एक्झिट पोलचे आकडे आणि त्यांनी मांडलेला सर्वे हा आत्ताच्या घडीला चुकीचा ठरताना आपल्याला पाहायला मिळतो। राष्ट्रीय राजकारणामध्ये तिसऱ्या आघाडीचा उदय
ममता बॅनर्जीला जर विजय मिळाला, त्यांना विजय मिळाला तर होऊ शकतो का मिलिंद रानडे? आणि असं जर झालं तर तुमचा सहभाग त्यात किती असेल मिलिंदजी? मी ह्याच्याबद्दल बोलतो, पण ममता बॅनर्जी स्वतः मागे आहेत का पुढे आहेत ह्याचा एक आकडा सांगा. समजा असं झालं की ममता बॅनर्जींचा पक्ष निवडून आला आणि त्या समजा इथे हरल्या नंदीग्राममध्ये, तर मला असं वाटतंय की त्याच्यानंतर त्यांना काही काळ एक थोडासा सेटबॅक मिळेल, पण तरी त्यांचा पक्ष त्यांनाच मुख्यमंत्री करेल आणि त्यानंतर ज्या निवडून येतील त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा आणि लोकांची त्यांना मिळणारी भावनिक साथ ही अत्यंत मोठी राहील. त्यामुळे त्या जिंकल्या तरी सुद्धा त्यांचं स्थान आता महत्वाचं होणार आहे. म्हणजे ते आमच्या विरोधक आहेत, पण तरी काही गोष्टी मान्य करायला पाहिजे. एक सॉफ्ट कॉर्नर मात्र जरूर आहे तुम्हाला त्यांच्या मनात, तुमच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर ममता दीदींबद्दल तुमच्या मनात आहे? नाही, सांगतो त्यांच्या व्यवहाराबद्दल नाही, पण त्या सेक्युलर आहेत. त्यामुळे आम्हाला भाजप की ममता असाच जर काही चॉईस असेल, असाच चॉईस असेल आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही असं स्थिती असेल तर भाजपपेक्षा ममता बऱ्या हे आम्ही म्हणू. पण ममता दीदींनी आमच्यावरती प्रचंड हल्ला केलेला आहे, फिजिकल हल्ला केलेला आहे. त्याचा निषेध करत असतानाच भाजप तिथे जर काही येणार नसेल तर ती चांगली गोष्ट आहे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने, देशाच्या प्रकृतीच्या दृष्टीने, असं आमचं निश्चित मत आहे. पण ममतानी कम्युनिस्टांच्या वरती, डाव्यांवरती फिजिकल हल्ले प्रचंड प्रमाणात केलेले आहेत की जे कुठेही बाहेर प्रकाशात आलेले नाहीत. हे मी मगाशी सांगत होतो त्याच्यातलं एक की डाव्यांनी 1-on-1 ज्या काय कॉन्स्टिट्युशनमध्ये होतात, कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्याच्यात झालेले आहेत हिंसा, त्याचं मी समर्थन करत नाही. पण डाव्यांनी देशातल्या कोणत्याही दंग्यांमध्ये आजपर्यंत कधीही सहभाग घेतलेला नाही. बाकीच्या अनेक पार्ट्यांनी त्याच्यात आहे, भाजप तर त्याच्यामध्ये माहीर आहे. शैलेंद्र हे मला परांजपे याला सांगायचं उत्तर द्या. होतं. ते 35 वर्ष सत्ता आहे, 34 वर्ष टू बी प्रिसाइज आणि 37 वर्ष तशी सत्ता आहे. केरळमध्ये सत्ता आहे, त्रिपुरामध्ये सत्ता आहे. ते जर सोडलं तर डाव्यांना इतर देशामध्ये जाऊन दंगली करायची गरजच नाही आहे ना. राजकीय पक्षांच्या अपरिहार्यतेतनं राजकीय पातळीवर हिंसा केल्या जातात आणि बंगालमधल्या डाव्या पक्षांनी कुठल्याही जातीय दंग्यांमध्ये भाग घेतला नाही. आता ममता बॅनर्जींनी विरोध केल्यावर त्यांच्या अंगावर जाऊन हल्ला करणं, आता हा तो जातीय हल्ला असतो का? म्हणजे व्हायलन्स ऑफ व्हायलन्स असतो. तो कम्युनल व्हायलन्स आहे का पर्सनल व्हायलन्स आहे याचा काय का पॉलिटिकल व्हायलन्स आहे? व्हायलन्स इज व्हायलन्स. त्यामुळे डाव्यांनी कुठल्याही जातीय दंगलीत भाग घेतला नाही. भागाचा काय प्रश्न आहे? राम जन्मभूमीचं आंदोलन झालं आणि त्यातनं काही हिंसाचार झाला तर त्याच्यामध्ये ते जे हिंदू मुस्लिम जे काही झालं त्याच्यामध्ये डावे काही शांतपणे तटस्थ बसले होते का? ते काहीतरी मतं व्यक्त करतच होते ना. त्यामुळे भाग घेतला नाही असं म्हणू नका कृपा करून. फिजिकल भाग हिंसाचारात घेतला नसेल पण प्रदेशातला हिंसाचार आहेच ना, त्याच्यात भाग घेतलाच आहे. राहिलेलो आहोत. केरळमधली स्थिती काय आहे शैलेंद्रजी? नाही, सगळीकडे मुळातच सांगतो ना की केरळमध्ये जर मेजॉरिटी असेल तर सत्तेच्या हिंसाचाराची गरजच नसते ना. साम दाम दंडभेद हे सगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पातळीवर वापरत असतात, हे मी मगाशी म्हणालो, त्याचाच पुनरुच्चार पुन्हा करतो. आणि डाव्यांनी कुठल्याही जातीय दंगलीत भाग घेतला नाही, त्यांना गरजच नाही आहे ना. 35 वर्ष सत्तेत आहेत आणि जेव्हा विरोध झाला तेव्हा ममता बॅनर्जींच्या विरुद्ध हिंसाचार केलाच आहे ना. तो त्याला काय जातीय म्हणायचं, राजकीय म्हणायचं, काय म्हणायचं, तो हिंसाचारच आहे ना. त्याचं वर्गीकरण नाही करू इच्छित मी. क्लासिफिकेशन कशाला पाहिजे हिंसाचाराचं? हिंसाचाराचं वर्गीकरण नको, क्लासिफिकेशन नको. क्लासिफिकेशन हे करता कामा नये असं मत तुम्ही व्यक्त केलं. एक जाता जाता थोड्या वेळासाठी, म्हणजे ही चर्चा पुढे सुरू राहील, विश्वासजी, राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीचा उदय होऊ शकेल का? ममताजींना तुम्ही म्हणालात की पश्चिम बंगालमध्ये भाजपचंच सरकार येईल असा तुमचा दावा होता. एक काही वेळेसाठी बाकी मान्यवरांच्या मतांचा आधार घेऊन जर ममता दीदींना या दिसणाऱ्या सगळ्या आकड्यांवरून जर सत्ता मिळाली तर राष्ट्रीय स्तरावरती ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा उदयाला येऊ शकेल का? बघा, आपण असं गृहीत धरू की ममता दीदींच्या पक्षाला बहुमत मिळत आहे आणि तसं जर झालं तर आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही आमचा तो ज्या जागा आहेत त्या आम्ही स्वीकारतो. भारतीय जनता पक्ष हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा पूर्णपणे झोकून निवडणुका लढत असतो. मग त्याचा रिझल्ट काही असो. समजा आम्हाला आता 200 जागा मिळाल्या तर आम्ही पुढच्या वेळेस 220 साठी प्रयत्न करू. मागच्या वेळेस लोकसभेत 284 मिळाले, आम्ही 313 साठी प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासाठी एंड फिगर हा महत्वाचा नाही आहे. पण तुमच्या माहितीसाठी तुमचं चॅनल अजून काय दाखवत नाही मला माहित नाही, ममता दीदी स्वतः या नंदीग्राममधनं हारतात आहे.
आणि नंदीग्राममध्ये समजा ममता दिदी हारल्या तर मला त्यांच्या पक्षाला बहुमत मिळायची शक्यता कमी वाटते, कारण 2011चा इतिहास आहे, 1967चा इतिहास आहे. आणि तरी ते आल्या आणि तिसरा फ्रंट करण्याचा प्रयत्न केला. तर आपण सगळेजण बघतोच आहे की थर्ड फ्रंटच्या लिडरचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. उद्धव ठाकरे हे आता देशातले सर्वात मोठे थर्ड फ्रंटचे नेते आहेत. आणि ज्या प्रकारे रानडे साहेब बोलत होते की आम्हाला ममता दिदी चालत नाही, मात्र त्या सिक्युलर आहे. ममता दिदी काय चालत नाही तर त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांनी ज्या प्रकारे त्यांना वागवलं ते आम्हाला मान्य नाही. अहो, हे इतके कन्फ्युज्ड आहेत सिक्युलरच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये देखील. आज बंगाली जनतेने भारतीय जनता पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश काय दिलेलं आहे? मग 3 वरनं आम्ही 2019च्या लोकसभेमध्ये 122 वर गेलोय जर विधानसभा बघितलं तर, आणि 122 वरून 143 याची कारण सुद्धा शोधून काढली पाहिजे. अर्थात भाजपाला जर हे यश मिळालं, भाजपा सत्तेत आली नाही आणि ममता दीदी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या, तरी भाजपला मिळणाऱ्या यशाची कारणमीमांसा सुद्धा करावी लागेल. त्यातनं मतदारांमध्ये झालेले मूलभूत, त्यांच्या मानसिकतेमध्ये झालेले, आचार विचारांमध्ये झालेले मूलभूत बदल सुद्धा आपल्याला जर विश्लेषण केलं तर दिसून येईल. आणि ते सुद्धा समजून घेणं राजकारणासाठी, समाजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल.